नाईकवर मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या अभ्यासक्रमामध्ये आपण येशू ख्रिस्ताची सेवा आणि तीही येशू ख्रिस्ताची स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये जी सेवा आहे त्याच्याविषयी आपण शिकत आहोत. तर त्या अभ्यासक्रमामध्ये आपण सातत्यानं लक्षात ठेवलं पाहिजे की जो मार्ग आपण शोधत आहोत किंवा ज्या मार्गावरती आपण चालत आहोत तो मार्ग सार्वकालिक जीवनाचा आहे. येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये त्याच्यासाठी 3 शब्द वापरतो. कोणकोणते 3 शब्द? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मार्ग 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 सत्य म्हणजे ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्या मार्गाविषयी ते सत्य असलं पाहिजे. तो मार्ग जो आहे तो देवाच्या वचनामध्ये पाहिजे. देवाचं सत्य जे आहे ते आणि मार्ग जो आहे त्या दोन्ही गोष्टी एक पाहिजेत, वेगवेगळ्या असू शकत नाहीत. मार्ग, सत्य व आणखी काय? जीवन. जर तुम्हाला सत्य पाहिजे, मार्ग पाहिजे तर तुम्हाला जीवनाची पण गरज आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो ज्या व्यक्तीला सत्यावरती चालायचं आहे, ज्या व्यक्तीला देवाकडे यायचं आहे तो मार्ग, आणि ज्या व्यक्तीला जीवन पाहिजे म्हणजे सार्वकालिक जीवन पाहिजे त्या सार्वकालिक जीवनाचा मार्ग स्तोत्र संहिता 77 अध्याय 13 वचनानुसार पवित्र स्थान आहे. याच्याविषयी आपण शिकलेलो आहोत. बर, कोण मला सांगेल की आपण शिकलो की ह्या ठिकाणी पापी जो आहे तो पापी कोकरू घेऊन येतो आणि मग कोकऱ्याच्या डोक्यावरती तो हात ठेवून ते कोकरू वधलं जातं. त्या कोकऱ्याचं रक्त घेऊन याजक या पडद्यावरती शिंपडतो, 7 वेळेस शिंपडतो आणि परत येऊन त्या व्यक्तीला म्हणतो तुझं पाप पुसलं गेलेलं नाहीये. तुझं पाप आहे पण एवढंच ते पाप तुझ्यापासून वेगळं झालेलं आहे, पण ते पाप कुठं आहे? पवित्र स्थानामध्ये स्थलांतरित केलेलं आहे. त्या पापाविषयी पुसून टाकल्याविषयी काय तिथं बोललेलं नाही. आता ही सगळी जी विधी आहे, हे सेवा कार्य जे आहे हे किती वेळ चालतं वर्षातून? पाप्यानं पाप केलं, कोकरू आणायचं, कोकरू वधलं, रक्त घ्यायचं, रक्त घेऊन इथं शिंपडवायचं, परत त्यानं जायचं आणि पाप्याला सांगायचं पाप तुझ्यापासून वेगळं झालेलं आहे. ही सेवा जी आहे ही सेवा वर्षभरामध्ये किती वेळ केली जायची? बर, पूर्ण वर्षभर केली जायची. थोडक्यात काय, पूर्ण वर्षभर ती सेवा केली जायची. दुसरा प्रश्न, प्रश्नाचं उत्तर द्या, प्रार्थना करून लगेच आपण अभ्यासाकडे जाऊ. दुसरा प्रश्न, याच्याविषयी तुम्ही कुठं बायबलमध्ये वाचलं की ही सेवा जी आहे या सेवेचा नमूद जे केलेली आहे ही सेवा कुठं वाचलेली? का आपण स्वतःचेच शब्द बोलत आहोत? अनुवाद, बर, लेवी, अंदाज काय चाललाय का? योग, बर, लेवी 4, ह्याला म्हणायचं अचूक उत्तर. लेवी याचा 4था अध्याय आपण शिकलो ना, शिकलो शिकलो शिकलो. ह्या गोष्टी विसरून चालणार नाही. कृपा करून ह्या गोष्टी विसरून चालणार नाही. ज्या वेळेस आपण पवित्र स्थानाचा विचार करतो आणि दैनिक 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 सेवेविषयी बोलतो, लेवी 4, काय तोंडपाठ करायचं? दैनिक सेवा लेवी 4, दैनिक सेवा लेवी 4. लक्षात राहील? बर, पुढचा अभ्यासक्रम करायच्या अगोदर गुडघे टेकू, प्रार्थना करू. महान सेनाधीश परमेश्वर देवा, सातत्याने तुम्ही आम्हाला शिकवत आहात आणि आम्ही शिकत आहोत. आभार उपकार मानतो की तुम्ही आमच्या संती सहनशील आहात. जरी आम्ही काय काय गोष्टी विसरून जात असलो, महत्वाच्या गोष्टी जरी विसरून जात असलो, तरी देखील तुमचं वचन आम्हाला त्याची आठवण करून देतं. तुमचा पवित्र आत्मा सातत्याने आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करतो. आभार उपकार मानत आहोत की तुम्ही आमचा हात सोडलेला नाही, आमचा कृपेचा काळ समाप्त केलेला नाही, पवित्र आत्मा जो आहे तो हेरावून घेतलेला नाहीये. आम्हाला सातत्यानं तुम्ही मदत केलेली आहे. तारणाचा मार्ग याच्याविषयी शिकत असताना आम्हाला तुम्ही सहाय्य मदत करा. प्रार्थना विनंती करत आहोत की आजचा संदेश आम्ही आयुष्यभर जीवात जीव असूपर्यंत तो विसरू नये, कारण की तो संदेश आम्हाला सार्वकालिकरित्या मदत करणार आहे. इथून पुढची वेळ आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करून नम्र विनंती येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका.
सत्य, मार्ग व जीवन मीच आहे. जर येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला, बहुतांश ख्रिस्ती मंडळांमध्ये शिकवलं जातं की तुम्ही वधस्तंभाकडे बघा, वधस्तंभाकडे बघा, वधस्तंभाकडे बघा. हे वाक्य चुकीचं जरी नसलं तरी देखील कोणत्या दृष्टिकोनातून फक्त वधस्तंभाकडे बघितलं जातं, जेणेकरून लोकांनी इथंच तुम्हाला तारण मिळतं असं सांगण्यासाठी लोक म्हणतात वधस्तंभाकडे फक्त बघा. जेव्हा की वधस्तंभाकडे किंवा येशू ख्रिस्ताच्या बलिदानाकडे आपण बघितलं पाहिजे, नक्कीच बघितलं पाहिजे. त्याच्याशिवाय तारणाचा मार्ग पूर्ण होत नाही. पण वधस्तंभ आणि तिथून पुढची जी सेवा आहे, ती सेवा वधस्तंभानंतरची जी पुढची सेवा आहे, त्या सेवेविषयी जर आपण शिकलो नाही तर आपल्याला तारणाचा मार्ग माहित नाही. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती ज्यावेळेस त्याला बलिदान केलं त्यावेळेस वर्ष होतं 31 इसवी सन. आज आपण कोणत्या इसवी सनामध्ये आहोत? 2026. त्या इसवी सनामध्ये आहोत. म्हणजे किती वर्ष पूर्ण झालेली आहेत येशू ख्रिस्त येऊन? जवळपास 2025 वर्ष निघून गेलेली आहेत, जवळपास अंदाजे. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त 31 इसवी सन मध्ये होते त्यावेळेस येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी वधस्तंभावरती प्राण दिले, बरोबर का? त्याच्यानंतर येशू ख्रिस्त कबरेमध्ये त्यांनी किती वेळ घालवला? प्राण दिल्यानंतर कोणत्या दिवशी त्यांनी प्राण दिला? शुक्रवारी, आजच्या कॅलेंडर प्रमाणे शुक्रवारी, तयारीचा दिवस. मग त्यांनी शनिवारी काय केलं? कबरेमध्ये विसावा घेतला. मग त्याच्यानंतर काय झालं? आठवड्याच्या पहिल्या दिवशी ते पुनरुत्थान पावले. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? पुनरुत्थान झाल्यानंतर लगेच काय केलं? बरं ठीक आहे, स्वर्गामध्ये जाऊन परत आले. बरं आणखी काय केलं? स्वर्गात नाही गेले? आता ह्याला थोडासा सखोल अभ्यास करावा लागेल की स्वर्गात ते गेले का नाही, का नाही गेले? मरी मगदलिनी किंवा मरिया त्यांना स्पर्श करणार होते तेवढ्यात येशू ख्रिस्त काय म्हणाले? मला तुम्ही काय स्पर्श करू नका, कारण की मी अजून माझ्या पित्याकडं जाऊन स्वतःला दर्शन दिलेलं नाही. मग दर्शन दिल्यानंतर काय केलं? मग परत येऊन काय केलं? त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिष्यांना दर्शन दिलं. किती दिवसासाठी? 30, 40, 50, 60, 10, 40 दिवस, बरोबर का? 40 दिवसानंतर येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाले, बरोबर का? मग 40 दिवसानंतर स्वर्गरोहण झाले त्याच्या वेळेस ते येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला की तुम्ही काय करा, 10 दिवस अजून वाट बघा. म्हणजे थोडक्यात वाट बघा, 10 दिवस म्हणण्यापेक्षा वाट बघा. कशासाठी? मी पित्याकडे जाईन आणि तुम्हाला कैवारी पाठवेन. ज्यावेळेस मी पित्याकडे जाईन तुम्हाला मी पित्याला विनंती करेन, तो तुम्हाला कैवारी पाठवेल आणि तो कैवारी तुम्हाला काय करेल? मी जे सत्य तुम्हाला शिकवलेलं आहे ते सत्य तुम्हाला आठवण करून देईल, बरोबर का? मग येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाला. इथून येशू ख्रिस्त कुठे गेला? मग इथून येशू ख्रिस्त प्राण देता झाला कुठं? भूतलावरती. त्याच्यानंतर तुम्ही मला सांगितलं की स्वर्गरोहण झाला. येशू ख्रिस्त स्वर्गरोहण कुठे गेला? कुठे गेला? बरोबर का? पवित्र स्थानात. पवित्र स्थानात कशासाठी गेला? आता मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जर तुम्हाला इथंच तारण मिळाले तर इथं मध्यस्थीची काय गरज आहे? हाच मुद्दा ख्रिस्ती लोकांना माहित पाहिजे. हा मुद्दा ख्रिस्ती लोकांना माहित नाही. ख्रिस्ती लोकांना फक्त इथपर्यंत सुवार्थ माहित आहे, येशू ख्रिस्त आला, आमच्यासाठी त्यानं बलिदान दिलं, बस प्रश्न मिटला. त्याच्यानंतर काय? म्हणजे तुम्हाला तारण इथं मिळालं का? इथं तारण मिळालं तर इथं का मध्यस्थी करतोय मग येशू ख्रिस्त? मग इथं मध्यस्थी कशासाठी?
म्हणजे आपण कसं म्हणतो का आपण पाप करतच राहते आपल्या जीवनामध्ये पापाची क्षमा झाली तरी आपण शिकतो पण आपल्यासाठी तिथे जाऊन मध्यस्थी करतो. वा, म्हणजे थोडक्यात मला हे तुम्हाला विचारायचं आहे की मध्यस्थी जी आहे ती मध्यस्थी कशासाठी आहे? इथं जर तारण जर तुम्हाला इथं मिळाले ना, मग इथं मध्यस्थी करायची काय गरज आहे? शुद्धीकरण हा, रक्त बदली, रक्त बदली तुम्ही म्हणता तर इथे पाप्यासाठी संधी, मग इथं काय? म्हणून जर तुम्हाला लोक शिकवत असतील की वधस्तंभावरती तुम्हाला तुमचा तारणाची योजना पूर्ण होते, तर ते देवाच्या वचनानुसार चुकीचं आहे. तारणाची योजना जर तुम्हाला कोण शिकवत असेल, तारणाची योजना वधस्तंभावरती पूर्ण होते, त्याच्या पुढे ती तारणाची योजना जात नाही, किंवा तारण प्राप्तीसाठी तुम्हाला वधस्तंभानंतरच्या गोष्टी शिकायची गरज नाही, तर देवाच्या वचनानुसार त्याला सुवार्ता म्हणत नाहीत. आता जरा लक्ष द्या. कोणती अशी घटना आहे ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं स्वर्गात पाहिलं आणि त्याला येशू ख्रिस्त देवाच्या उजव्या बाजूला त्यानं पाहिलं? वचन सांगा. बरोबर आहे उत्तर, वचन सांगा. प्रेषितांचे कृत्य. आज भरपूर वेळ लागणार आहे. तुम्ही जरी कंटाळला तर आताच माफी मागतो. प्रेषितांचे कृत्य. प्रेषितांचे कृत्य 10 अध्यायाच्या अगोदर आहेत. 7वा अध्याय. बरं, ठीक आहे. हा, तोपर्यंत ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते एक शब्द टाईप करू शकतात, मीडिएशन किंवा मीडिएटर. बाकीचे पवित्र शास्त्र उघडू शकतात. मीडिएटर किंवा एंटरसेसर किंवा एंटरसेशन. सांगा 7वा अध्याय. बरोबर आहे इथपर्यंतचं उत्तर? 7वा अध्याय पुढे काय? शेवटी पहा 7व्या अध्यायाच्या. बर, किती? बर, 50 पासून सुरू करूया. 50 वाचा. 50 वाचा. आहे का बायबल, पवित्र शास्त्र? हा, वाचा 50व वचन. प्रेष हा, बर, पुढे 52 वाचा. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही हा, असा संदेश त्यामध्ये कोणी झाला का? बर. ज्यांनी नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जीवे मारले, बर. आणि आता त्याला धरून देणारे व जीवे मारणारे हा, तुम्ही निघाला आहात. हे कोण म्हणते? 55 वचन. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन हा, त्याने आकाशाकडे निरखून पाहिले. कोणी आकाशाकडे निरखून पाहिले? बर, मराठीत काय शब्द आहे? स्तेफन. बर, स्तेफन आकाशाकडे पवित्र आत्म्याने संचारित असताना, पवित्र आत्म्याने संचारित असताना स्वर्गाकडे पाहिलं. बर, पुढे काय झालं? तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. येशू उजवीकडं, कोणाच्या उजवीकडं? पित्याच्या उजवीकडं उभा असताना त्याने पाहिला. बर, ठीक आहे. मग पुढे काय झालं? बर, दृष्टीस पडला. हा, मग लोक स्तेफन जो आहे त्याच्यावरती पवित्र आत्मा आला, त्यानं संदेश सांगितला म्हणून लोकांना ते आवडलं नाही. लोक सगळे त्याच्यावरती धावून गेले. कोणावरती? स्तेफनवरती. पण ज्या वेळेस तो मरत होता त्यावेळेस, बरं पुढे वाचूया. मग ते त्याला शहराबाहेर काढून दगडमार करू लागले. हा, बरं पुढे. आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे चावून नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. बर, आता ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, ही घटना ज्यावेळेस होत होती त्यावेळेस स्तेफननं आकाशामध्ये पाहिलं. येशू ख्रिस्त त्याला कुठं दिसला? पित्याच्या उजव्या बाजूला दिसला. बर, आता जरा लक्ष द्या. ही घटना ज्यावेळेस स्तेफनला धूळमार करण्यात आली त्यावेळेस ती घटनेची तारीख कोणती? कोण सांगू शकेल का?
जर अभ्यास केला असेल तर, नसेल तर राहू दे, काय हरकत नाही, आपण ते शिकणारच आहोत. 34 इसवी सन 34 इसवी सनला स्तेफनला धोंडमार करण्यात आली. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता कधी झाला? 31 इसवी सनला. त्याच्यानंतर येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला आणि येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये पित्याच्या उजव्या बाजूला आहे. याचा पुरावा काय? स्तेफनला ज्यावेळेस धोंडमार करण्यात आली त्यावेळेस स्तेफन म्हणाला, मी आकाशामध्ये पाहिलं, स्वर्गामध्ये पाहिलं, त्यावेळेस मला पुत्र जो आहे, येशू ख्रिस्त जो आहे, तो पित्याच्या उजव्या बाजूला उभा आहे असं मी पाहिलं. म्हणजे 3 वर्षानंतर त्याचा पुरावा आपल्याला नक्कीच मिळतो. कुणी टाईप केलं का ते शब्द? इंटरसेशन, मीडिएटर. हा, काय शब्द आहे? कुठलं वचन आहे? हा, इब्री करासपत्र कोणता अध्याय? 7वा अध्याय. बर, 7वा अध्याय 25वा वचन. 7वा अध्याय 24 पासून सुरू करूया. 7:24 पासून, जरा आपल्याला संदर्भ पण कळेल. वाचा, कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीनं वाचा, वारंवार तेच लोक वाचत आहेत. आपण ह्या युगायुग राहणारा असल्यामुळे हा. पण आढळून आहे. ह्यामुळे त्यांच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारवायस हा समर्थ आहे. देवाजवळ जाणाऱ्यांसाठी तो तारण देण्यासाठी पूर्ण काय आहे? समर्थ आहे. आता देवाजवळ कुठं जातात लोक? इथं का इथं? थोडा पडदा बाजूला करतो मी. देवाजवळ जाणं म्हणजे कुठं जाणं? आता मला सांगा, देव कुठं आहे? देव काय म्हणाला? तुम्ही माझ्यासाठी पवित्र स्थान बांधा, जेणेकरून मी त्या ठिकाणी येऊन निवास करेन. आपण निर्गम या पुस्तकानुसार वाचलं, अभ्यास केला की देव त्याची जी कृपा आहे किंवा त्याचं जे आसन आहे ते कुठं आहे? पवित्र स्थानात का परमपवित्र स्थानात? परमपवित्र स्थानात, बरोबर. मग जो व्यक्ती देवाजवळ जात आहे, परत एकदा 24वा वचन मोठ्याने स्पष्ट. हा सिस्टर, तुम्ही वाचा. युगानयुग राहणारा. बर, हा. याचे याजक पण अढळ आहे. बर, हा. ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणार. आता मला ह्याच्या संदर्भात एक वचन सांगा, ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो पित्याजवळ कोणाला जायचं असेल तर पुत्रा वाचून तो पित्याकडे जाऊ शकत नाही. वचन माहित आहे का? अभ्यास करायचं तो वचन माहित आहे का? की पित्याजवळ ज्याला जायचं असेल तो माझ्याशिवाय पित्याकडे जाऊ शकत नाही. बर, पुढे वाचा. हा पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे. बर, हा. सर्वदा जिवंत आहे. मग मध्यस्थी कुठं होते जरा सांगा? मध्यस्थी कुठं होते? म्हणजे मध्यस्थी सगळीकडेच आहे, त्याचा भाग नाहीये. पण इथून गेल्यानंतर येशू ख्रिस्त या ठिकाणी मध्यस्थी करत आहे. का? तिथं काय लिहिलंय? तारणासाठी तो याजक काय करत आहे? मध्यस्थी करत आहे. परत एकदा कृपा करून वाचा प्लीज. तारण्यास समर्थ आहे म्हणजे काय? तारण इथं संपलं का? तो तारण जे आहे ते तारण इथं पण पोहोचलेलं आहे. आणि देवाचं वचन म्हणतं की जे लोक देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्याशिवाय कोणीही पित्याकडे पोहोचू शकत नाही. म्हणजे तारण इथंच नाही, तारणाचा मार्ग किंवा तारणाची योजना इथपर्यंत पण पोहोचलेली आहे. मग इथपर्यंत जर पोहोचली आहे तर देवाचं वचन हेही म्हणतं की पिता जो आहे तो इथं आहे म्हटल्यानंतर तारणाची योजना इथं थांबल का? परमपवित्र स्थानापर्यंत गेली पाहिजे तारणाची योजना. बोललेलं कळालं का? तारण जे आहे ते तारण म्हणजे काय? तुम्ही आणि मी एकमेक देवासंती एकत्र होतो. देवासंती वस्ती झाली पाहिजे, देवासंती आपण एक रूप झालो पाहिजे, त्याला म्हणायचं तारण प्राप्ती. म्हणून हा याजक या ठिकाणी त्या पाप्याला म्हणतो की बाबा बघ, तुझं पाप जे आहे ते फक्त पाप काढून घेतलेलं आहे, तुला अजून तारण पूर्णपणे मिळालेलं नाही. म्हणून फक्त ह्या ठिकाणी वेगळं पाप आपल्यापासून झालं म्हणजे पाप पुसून टाकलं असं नाही,
पाप इथं गेलेलं आहे ना पडद्यावरती. या पडद्यावरती पाप गेलेला आहे आणि देवाचं वचन म्हणतं की त्यामुळे हा पडदा आता रक्त शिंपडून 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 हा पडदा अशुद्ध झालेला आहे. कारण की पाप आले ना तिथं आता. जिथं पाप तिथं अशुद्धता आहे. कल्पना करा की तुम्ही 1-2 दिवस कपडे वापरता आणि ते कपडे त्याच्यावरती मळ येतो त्या कपड्यावरती आणि कपड्यावरती मळ आल्यानंतर तुम्ही कपडे बदलता. बरोबर आहे. तुम्ही कपडे बदलले म्हणून ते जे कपडे तुमच्यापासून वेगळे झालेले आहेत, वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही टाकले असतील, बादलीमध्ये टाकलेले असतील, ते मळीन कपडे आपोआप स्वच्छ होतात का तुम्ही कपडे बदलले म्हणून? त्या कपड्यातला मळ जर जायचा असेल ना तर तुम्हाला ते कपडे धुवावेच लागतील. मग मला तुम्ही सांगा की जर तुम्ही कपडे जरी वेगळे घातले, चांगले नवीन कपडे घातले, पण ते मळीन कपडे बघितल्यानंतर तुम्हाला वाईट का वाटतं? का वाईट वाटावं? चांगले कपडे घातलेत ना तुम्ही, नवीन कपडे घातलेत ना तुम्ही, मग ते मळीन कपडे चांगले कपडे घातलेत, नवीन कपडे घातलेत, वाईट म्हणजे मळीन कपडे बघितल्यावर तुम्हाला वाईट का वाटतं? बरं ठीक आहे, तुमचे आहेत कपडे, बरं आणखी काय याच्यामुळे वाईट वाटतं? आपले कपडे आहेत, आपले कपडे आहेत म्हणून का वाईट वाटतं? नाही वाईट वाटत. कल्पना करा की 1 आठवडे तुम्ही कपडेच धुतले नाहीत. बाजूला तिथं बाथरूम मध्ये वॉशिंग मशीनच्या बाजूला कपडे पडून आहेत, बादली पूर्ण भरली आहे. बरं वाटतं तुम्हाला? काय काय वाटतं मग? काय विचार येतो? असा विचार करता इतके महागाचे कपडे हे मळीन, असा विचार नाही का? सांगा ना काय विचार करतो आपण? ना का धुतले नाही ना? हा साधं उत्तर आहे, का धुतले नाहीत. बरं का उत्तर तसं येतं, का धुतले नाहीत म्हणजे काय काय विचार येतो आणखी? बरोबर असेल, तुमचं चांगले कपडे असतील तर तो विचार येत असेल. बरं आणखी काय? अस्वच्छता, बरोबर. आता तेच कपडे बरं का, लक्ष द्या, तेच कपडे आपण हाताने धुतो, वॉशिंग मशीन मध्ये धुतो आणि वाळत टाकतो. आता बरं वाटतं का? आता का बरं वाटतं? जोपर्यंत स्वच्छता होत नाही ना तोपर्यंत देवानं ते आपल्या अंतःकरणामध्येच ठेवलंय, तोपर्यंत तुम्हाला आणि मला शांती मिळत नाही. मग ते कपडे असू देत अथवा आपलं चरित्र असू देत. म्हणून फक्त तुम्ही कपडे बदलले, फक्त तुम्हाला नवीन आयुष्य मिळालं, बाप्तिस्मा घेतला, नवीन आयुष्य मिळालं म्हणून सार्वकालिक जीवन मिळालं असं नाही. तुमचं पाप इथून वॉशिंग मशीन मध्ये धुतलं गेलं पाहिजे, मग तुम्हाला समाधान. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता जरा लक्ष द्या. नवीन आयुष्य तुमचं ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला पूर्णपणे समर्पित होता, बाप्तिस्म्याच्या अगोदर किंवा बाप्तिस्म्याच्या वेळेस, त्यावेळेस तुमचं नवीन आयुष्य सुरू होतं. मग देव काय म्हणतो? बघ, तुझं जुनं आयुष्य जे आहे ना पापमय, ते पापमय आयुष्य तुझ्यापासून काढून घेतलेलं आहे. पण ते कुठं आहे आता? पडद्यावरती. म्हणजे थोडक्यात काय? बाबा जा, तू आता परत जा आणि पवित्र आयुष्य जग. म्हणजे थोडक्यात काय? तू परत जाशील तर पवित्र आयुष्य जगायला सुरुवात कर. का? अजून तू पूर्णपणे तुला तारण प्राप्त झालेलं नाही, पूर्णपणे. म्हणजे थोडक्यात काय? पापाची क्षमा झालेली आहे, पण जोपर्यंत हे पाप इथं राहतं ना तोपर्यंत पापी काय विचार करणार? अजून पाप आहे. कुठं आहे? पवित्र स्थानामध्ये ते पाप आहे. आता जरा लक्ष द्या, महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला वाटतं का की तुमच्या घरामध्ये जे जुने कपडे आहेत किंवा मळीन कपडे आहेत ते स्वच्छ झाले पाहिजेत? हा, मग तो व्यक्ती कोणताही असू दे, नाही का, कोणत्याही धर्माचा असू दे, कोणत्याही पंथाचा असू दे, कुठला काही असू दे, प्रत्येकाला वाटतं की ते शुद्ध आणि स्वच्छ असावेत कपडे. बरोबर? मग तुम्ही दररोज किती जण दररोज कपडे धुता या ठिकाणी? दररोज दररोज बापरे. आठवड्यातून 2 वेळेस, आठवड्यातून 2 वेळेस, आठवड्यातून 1 वेळेस, आठवड्यातून 1 वेळेस, 15 दिवसांनी एकदा. ठीक, प्रत्येक आठवडी तुम्ही धुता. बरोबर आहे? मग मला तुम्ही सांगा, तुमचा ठरलेला दिवस असेल, बरोबर? कोणत्या दिवशी तुम्ही सर्वसाधारणतः कपडे धुता?
बर बर म्हणजे वेगवेगळे दिवस असतं का ते? बरं ठीक आहे. एक दिवस आड बर काय काय वेळेस जे ख्रिस्ती लोक आहेत किंवा सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट लोक आहेत ते शुक्रवारी सर्व शुद्धता वगैरे करतात. मग मला सांगा, आठवडाभराचे जे कपडे पडलेले आहेत आणि जर तुम्ही शुक्रवारी कपडे धुत असाल तर तुम्ही कोणत्या दिवसाची वाट बघाल? शुक्रवार. बरोबर ना? का? कारण की त्या दिवशी सगळं कपडे, सगळं तुमचं घर, बाकीचं सगळं काय झालं पाहिजे? स्वच्छ झालं पाहिजे. म्हणून हा पापी ज्यावेळेस बाहेर जायचा ना, त्यावेळेस तो विचार करायचा की बाबा पाप तर इथपर्यंत गेलेलं आहे, पण इथून पाप ज्यावेळेस शुद्ध होईल, ह्यातून पाप निघून जाईल, त्यावेळेस त्याला खऱ्या अर्थानं बरं वाटेल किंवा त्याला शुद्ध असं वाटेल. म्हणजे ह्या पाप्याला भीती पाहिजे काय माहिती का? पापी म्हणता येणार नाही आता त्याला, ह्याला धार्मिक पटलं पाहिजे. का? त्याचं पाप त्याच्याकडून काढून घेतलेलं आहे. आता हा काय झालेला आहे? धर्मी, पवित्र झालेला आहे. मग धर्मी आणि पवित्र झाल्यानंतर तो लक्षात ठेवणार की मी धर्मी आहे, पवित्र आहे, पण ही पवित्रता जी आहे ते टिकवून ठेवली पाहिजे. कधीपर्यंत? कधीपर्यंत टिकवून ठेवली पाहिजे? जोपर्यंत ह्या मळ जो आहे, अशुद्धता जी आहे ती निघून जाऊपर्यंत ह्यानं काय केलं पाहिजे? सावधगिरी बाळगली पाहिजे. बरोबर ना? कारण की जर हा सावध झाला नाही, सावधगिरी बाळगली नाही, तर जो न्यायनिवाडा ह्या ठिकाणी होतो त्याच्याविषयी आपण शिकणार आहोत. तो न्यायनिवाडा काय करतो त्याच्याविषयी आपण शिकणार आहोत. लेवी याचा 23वा अध्याय, 16वा अध्याय, लेवी याचा 16वा अध्याय, पहिलं वचन. लेवी याचा 16वा अध्याय, पहिलं वचन. अहरोनाचे दोन पुत्र हम्म. परमेश्वर समीप गेल्यामुळे हा. मृत्यू पावल्यावर परमेश्वराने मोशेला सांगितले. पुढे. परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझा भाऊ अहरोन यास सांग, कोशावर असलेल्या दयासनापुढे अंतरपाटाच्या आत असलेल्या पवित्र स्थानात तू भलत्या वेळी जाऊ नये. गेलास तर मरशील. भलत्या वेळेस जाऊ नये. भलत्या वेळेस म्हणजे काय? म्हणजे कोणत्याही वेळेस तुझ्या इच्छानुसार जाऊ नको. मी जी वेळ ठरवलेली आहे त्या वेळेमध्येच तू काय करायचं? परम पवित्र स्थानामध्ये जायचंस. बरं पुढे. कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाणार. हा बरोबर का? त्या सिस्टरने सांगितलं इथं मेघावरती येशू ख्रिस्त ह्याच्यातून दर्शन देत आहे. बरोबर का? तो मेघ. बरं पुढे. हा. अहरोन पवित्र स्थानात प्रवेश करील तेव्हा त्याने पापार्पणासाठी एक गोरा व होमार्पणासाठी एक मेंढा घेऊन यावा. बर पुढे. त्याने सणाच्या कापडाचा पवित्र अंगरखा घालावा. सणाच्या कापडाच्या चोळण्याने आपले अंग झाकावे. बर. सणाच्या कमरबंदाने आपली कमर कसावी. बर. आणि सणाचा मंदिर घालावा. बर. ही सर्व पवित्र वस्त्रे होत. त्याने पाण्याने स्नान करून ही वस्त्रे परिधान करून यावे. बर. आता ठीक आहे. देवाचं वचन म्हणतं की त्यानं काय करायचं? एक गोरा शब्द वापरलाय तिसऱ्या वचनात. बर. एक घोडा घ्यायचा. कशासाठी? पापार्पणासाठी. बरोबर आहे. ठीक आहे. मग त्यानं ते वस्त्र जे आहेत हे वस्त्र परिधान करायचे आहेत. हे कोणत्या दिवशी? शिकूया. कोणत्या दिवशी? शिकूया. मग तसं केल्यानंतर त्यानं काय करायचं आहे की ह्या ठिकाणी शुद्ध होऊन यायचं आहे. बरं. 5वं वचन दुसरं कोणीतरी वाचा. 5वं वचन. मग त्याने इस्रायलाच्या मुलीकडून पापार्पणासाठी 2 बकरे व होमार्पणासाठी 1 मेंढा घ्यावा. बर. 2 कोकरे. 2 काय घ्यायचे? कोकरी शब्द आहे. 2 बकरे. बर. 2 बकरे घेतलेले आहेत. 2 बकरे घेतलेले. बकरे ही गोट बकरे आहेत ते. 2 बकरे आहेत. पुल्लिंग. ते 2 बकरे घेतलेले आहेत. बर. पुढे काय करायचं? व एक मेंढा आणावा. बर. कोणीतरी 6वं वचन वाचा. पाळीनं वेगवेगळे लोक वाचू येते. 6वं वचन. मग गोरा जो आणतो कोण? अहरोन. त्यानं काय करायचं? स्वतःसाठी आणि स्वतःच्या घरासाठी त्या ठिकाणी पापार्पणासाठी तो गोरा वधायचा. बर. पुढे.
सातवं वचन कोणतरी वेगळं. मग त्याने ते 2 बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे केले. बर, दर्शन मंडपाच्या समोर देवासमोर त्यानं ते 2 कोकरे उभा करावे. 2 कोकरे आहेत का इथे? बर, आता दर्शन मंडप इथं आहे, हे दर्शन मंडप. पुढे बर, मग काय करायचं? आरोनाने त्या 2 बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्या. चिठ्ठ्या टाकायच्या त्या 2 बकऱ्यांवरती. बघा, टप्प्याटप्प्याने शिकत आहोत. बर, चिठ्ठ्या टाकायच्या. बर, मग एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी. बर, 2 बकरी आहेत ह्या ठिकाणी, त्याच्यावरती चिठ्ठी टाकायची. एक चिठ्ठी निघेल कशासाठी? अर्पणासाठी, आणि दुसरी चिठ्ठी निघेल पाप वाहण्यासाठी. एक कोकऱ्याचं बलिदान होईल, पण एक कोकरू जिवंत ठेवलं जाईल. जे अर्पण करायचं कोकरू आहे ते जिवंत राहणार नाही, पण जे पाप वाहून नेणार आहे ते कोकरू मात्र जिवंत राहील. बर, पुढे वाचूया. ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल हा ते अरोनाने पाप अर्पणात बळी द्यावा. हा ज्या बकऱ्यावर पाप वाहून नेण्यासंबंधाची चिठ्ठी निघेल त्यास परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे. बर, पुढे देवाचं वचन म्हणतं की 2 कोकरे, एक देवासाठी अर्पण करण्यासाठी, दुसरा कोकरा जो आहे तो पाप वाहून नेण्यासाठी. दोन्ही कोकरे वेगवेगळे आहेत. एका कोकऱ्याचं बलिदान होईल. कोणत्या कोकऱ्याचं? जे देवासाठी वाहून दिलेलं कोकरा आहे त्याचं बलिदान होईल. बर, पुढे. आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. बर, पुढे. मग स्वतःसाठी पाप अर्पण कराव्यास घोडा अरोनाने जवळ आणावा आणि तो वधून आपल्यासाठी आपल्या करण्यासाठी प्रायश्चित करावे. आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरून जळते निखारे भरलेले धुपाटणे द्यावे आणि कटून बारीक केलेल्या ओंजळभर सुगंधित धूप अंतरपाटाच्या आत आणावा. देवाचं वचन म्हणतं की ते सुगंधी धूप जे आहे, पवित्र स्थान, परमपवित्र स्थान, इथं जे सुगंधी धूप आहे ते धूप घेऊन आतमध्ये जायचंय. पण कोणत्या दिवशी जायचंय? त्याच्या इच्छानुसार नाही, देवाच्या इच्छेनुसार. कोणता दिवस आहे ते आपण पुढे पाहूया. बर, आपण सरळ इथून पुढं 21व्या वचनाकडे जाऊया. 21. अरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्म वापरा यांचा म्हणजे त्याच्या सर्व पापाचा अंगीकार करावा. बर, आता जरा लक्ष द्या, सर्वांचं लक्ष आहे. सगळ्यांनी इकडे आता लक्ष द्या थोडं. आपण कुठपर्यंत शिकलो की तो धुपाटणं घेऊन, तो याजक काय करतो? धुपाटणं घेऊन अंतरपट म्हणजे परमपवित्र स्थानामध्ये जातो. पण तो परमपवित्र स्थानामध्ये गेल्यानंतर तिथं काय करतो? आतापर्यंतची सेवा काय? दैनंदिन जीवनाची सेवा काय? पाप्याचं पाप घ्यायचं, ते याजकानं इथं यायचं, शिंपडायचं रक्त, परत जायचं आणि पाप्याला म्हणायचं तुझं पाप फक्त स्थलांतर झालेलं आहे, जा, परत पाप करू नको. बरं, ठीक आहे, वर्षभर तीच. पण आता देव म्हणतो की तो महायाजक जो आहे, महायाजक कोण आहे? हारोन. आरोन जो आहे त्यानं ते इथून धुपाटणं घ्यायचं, धूप घ्यायची आणि परम पवित्र स्थानामध्ये म्हणजे पडद्याच्या पलीकडे जायचं. पलीकडे गेल्यानंतर काय करायचं त्या ठिकाणी ते महत्वाचं आहे. मग त्याच्यानंतर ती गोष्ट घडल्यानंतर मग तो याजक बाहेर येतो आणि जे कोकरू जिवंत आहे ना, ज्याच्यावरती पाप वाहून नेण्याची जबाबदारी आहे, त्या कोकऱ्यावरती येऊन पापाची कबुली करतो. पण 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 धुपाटणं घेऊन आत गेल्यानंतर, देवासमोर उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, हा आजचा संदेश आहे. त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की ज्या ज्या लोकांनी हे पापी व्यक्ती जो आहे, हा व्यक्ती जो आहे ह्यानं जर जाऊन परत पाप केलं नसेल तर देव ह्या ठिकाणी याजक महायाजकाला म्हणतो हा व्यक्ती बाबा पवित्र आयुष्य जगला, त्यानं पापाची कबुली केली, त्यावेळेस पासून त्यानं काही पाप केलं नाही, तर आता ते पाप जे आहे ना आरोन, ते पाप मी तुला देत आहे. ते पाप काय करत आहे? मी तुला देत आहे. ते पाप घेऊन जा
आणि कोणावरती ते काय कर, पापाची कबुली कर. हा जिवंत बकरा जो आहे ना, जो पाप वाहून नेणार आहे, त्याच्यावरती जाऊन पापाची कबुली. पण जरा लक्ष द्या, कल्पना करा की एक व्यक्ती ह्या ठिकाणी आहे आणि त्या व्यक्तीनं पाप म्हणजे पापाची कबुली करून परत जाऊन पाप केलं, पण त्यानं परत येऊन पापाची कबुली केली नाही, त्याच्या अगोदरच त्याचा न्याय निवाडा इथे झाला, तर देव त्या याजकाला म्हणेल की बाबा ह्याचं पाप तू व्हायची गरज नाही, याचं पाप परत 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 जाऊन परत त्याच्यावरती येईल. ज्या व्यक्तीनं प्रायश्चित केलंय त्याच व्यक्तीचं पाप ह्या जिवंत बकऱ्यावर, पण ज्या व्यक्तीनं प्रायश्चित केलेलं नाही त्याचं पाप त्याच्यावरती परत. का नाही कळालं? किती जणांना कळालं नाही? नाही, प्रायश्चित जोपर्यंत इथं तुमचा न्याय निवाडा होत नाही तोपर्यंत संधीच संधी. पण न्याय निवाडा कधी होईल कोणाला माहिती? हे तर लोकांना माहित होतं, ते कधी आहे ते सांगतो कोण. हा, मग त्यावेळेस पण कृपेचा काळ संपला. कृपेचा काळ 2 वेळेस संपतो. एक ज्यावेळेस व्यक्तीचा मृत्यू होतो, दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस ह्या ठिकाणी त्याचा न्याय निवाडा होतो. जिवंत असताना न्याय निवाडा झाला तर कृपेचा काळ इथं संपेल. मरण ज्यावेळेस येईल त्याचा न्याय निवाडा नंतर होईल, काही असू दे, अगोदर त्याचा मृत्यू झाला, कृपेचा काळ त्याचा संपला. का कृपेचा काळ संपला? प्रायश्चित तो परत करू शकत नाही, म्हणून त्याचा कृपेचा काळ संपला. मृत व्यक्ती प्रायश्चित करू शकतो का? पापाची कबुली करू शकतो का? नाही. एकदा इथं न्याय निवाडा झाला, पापाची कबुली करू शकेल का नंतर? नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी ज्यावेळेस तो याजक येतो तो दिवस आपण शोधत आहोत. बरं, पुढे शिकूया. लेवी 16 आणि 21, परत एकदा 21 वाचा. आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे वापरात सर्व पापाचा विचार करावा. हा, मग ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे. बर, ते कोकरू काय केलं जायचं? रानात सोडलं जायचं. आता पुढे वाचूया आपण. लेवी याचा 16वा अध्याय आणि 26वा वचन, माफ करा, 29वा वचन. निरंतराचा तुमच्यासाठी हा विधी असावा. बर, हा, 7व्या महिन्याच्या हा, दशमीस तुम्ही आपल्या जीवास गंध करावे. बर, 7वा महिना 10वा दिवस. म्हणजे ही जी विधी आहे ना, ज्याच्याविषयी आपण शिकत आहोत, कोणती विधी? की आरोनानं 2 बकरी आणायचे, त्याच्यावरती चिठ्ठ्या टाकायच्या. एक चिठ्ठी जी निघाली, एक ती देवासाठी असेल, दुसरी जी असेल तर पाप वाहून नेण्यासाठी असेल. जी चिठ्ठी कोकऱ्यावरती देवाच्यासाठी निघाली ते कोकरू वधायचं आणि त्याचं रक्त काय आहे घेऊन जायचं. पण देवाचं वचन म्हणजे थोडक्यात त्याला वधायचं. देवाचं वचन म्हणतं की मग याजक काय करायचा? आतमध्ये यायचा, धुपाटण्यामध्ये ते धूप घ्यायचा आणि परम पवित्र स्थानामध्ये जायचा. परम पवित्र स्थानामध्ये त्याला माहित असायचं की कोणाची यादी आहे, कोण कोण लोक त्याच्या इस्रायल लोकांमध्ये आहेत आणि सगळ्यांचा न्याय निवाडा व्हायचा. कोणत्या दिवशी? 7वा महिना 10वा दिवस. मग हा जो पापी आहे ना, हा पाप्याला तोपर्यंत शांती मनाला येत नसे जोपर्यंत इथं न्याय निवाडा पूर्ण होत नाही. कल्पना करा की तुमचा खटला चालू आहे, पण तुम्हाला अटक नाही झाली. तुमचा खटला फक्त कोर्टात सुरू आहे. तुम्ही निश्चिंत राहाल का? अरे बाबा, अटक नाही झाली, मी घरात राहू शकतो. बरं वाटेल? तुम्हाला कधी विसावा मिळेल? जोपर्यंत तो न्यायाधीश म्हणतो ना की बाबा ह्या व्यक्तीची निर्दोष सुटका झालेली आहे, तोपर्यंत तुम्ही श्वास व्यवस्थित घेणार नाही. या गोष्टी देव आपल्याला का शिकवत आहे? डोळ्यानं बघतो आपण तरी देखील आपल्याला कळत नाहीत कधी कधी. मी म्हणत नाही की जगात सर्व ज्या गोष्टी चालल्या त्या वचनानुसारच चालल्यात, नाही, मी ते म्हणत नाही.
पण मी हे म्हणत आहे की ज्या गोष्टी जगामध्ये चाललेल्या त्या काय काय गोष्टी अशा आहेत जे वचनावरती आधारित आहेत. मग हा जो व्यक्ती आहे, हा याजक जो आहे, महायाजक, तो महायाजक जाऊन देवासंती बोलतो आणि देवासंती बोलत असताना त्याला माहित कळतं, देव त्याला सांगतो, हा महायाजक जो आहे त्याला देव सांगतो की ह्या व्यक्तीनं परत जाऊन पाप केलंय किंवा नाही. आता याच्यासाठी स्पष्टपणे देवाची वचनं शिकणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल ब्रदर शैलेशनं स्वतःच सांगितलं आणि लोणावळ्याला निघून गेले. एजेकियेलाचा 18वा अध्याय, एजेकियेलाचा 18वा अध्याय. उशीर झाला तर चाललं पाहिजे, अभ्यास करायचा आपल्याला, थकून चालणार नाही, मेंदूला घाम फुटूपर्यंत विचार करायचा बघा. एजेकियेलाचा 18वा अध्याय 20वे वचन. एजेकियेलाचा 18वा अध्याय 20वे वचन. कोण वाचेल? स्पष्ट व्यवस्थित वाचा, हळू आवाजात वाचा. सर्वांना मिळाले एजेकियल 18:20? मिळालं सर्वांना? हा, वाचा. सर्वांनी वेगवेगळ्या लोकांनी वाचा, तेच लोक वारंवार वाचत आहेत. मराठी येईल वाचायला? ठीक आहे, तुम्ही वाचाल? वाचा 20वे वचन. जो जीवात्मा पाप करील तोच मरेल. हा, मुलगा पापाच म्हणजे वडिलांचा पाप जे आहे त्याचा भार मुलगा नाही वाहणार. बर, पुढे. तसंच मुलग्याने केलेलं पाप पिता ते वाहणार नाही. बर, पुढे. नीतिमत्त्व ज्याच्यामध्ये आहे, पवित्रता ज्याच्यामध्ये आहे, त्याला त्याचं फळ मिळेल. हा, दुष्ट मनुष्याला दुष्टाचे फळ मिळेल. बर, पुढे 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 वाचा. हा हा हा, पुढे. हा 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 हा. बर, आता जरा लक्ष द्या. जर दुष्कर्मी, जर पापी त्यानं पापाची कबुली केली, स्वतःचं आयुष्य देवाला वाहून दिलं आणि तो परत जाऊन नीतिमान, देवाच्या आज्ञा पाळतो, देवाच्या वचनानुसार चालतो, तर तो मरायचा नाही. का नाही मरणार? कारण की न्याय निवाड्याच्या वेळेस देवच याजकाला सांगेल, महायाजकाला सांगेल की बाबा ह्यानं जाऊन परत पाप केलेलं नाही, म्हणून हा व्यक्ती मरायचा नाही. तो काय होईल? जिवंत राहील. सगळा खेळ हित आहे. ओ हित आहे. हेच ख्रिस्ती लोकांना माहित नाही, हेच ख्रिस्ती लोकांना माहित नाही. म्हणून म्हटलं ना, तारणाची योजना इथं पूर्ण होत नाही, इथं आहे. म्हणून तो व्यक्ती जरी परत गेला तर तिथं काय लिहिलंय? परत एकदा वाचा 21. हा, हा, वागला तर. जर आणि तर म्हणजे काय? हा व्यक्ती पापी काय करतो? कोकरू घेऊन येतो वर्षभर. ज्या ज्या वेळेस तो पाप करतो त्या त्यावेळेस काय करतो? तो कोकरू घेऊन येतो आणि पापाची कबुली करतो कोकऱ्यावरती हात ठेवून. मग याजक काय म्हणतो? बाबा ठीक आहे, तुझं पाप काय झाले? वेगळं झाले, जा परत पाप करू नको. मग हा व्यक्ती येऊन वचनामध्ये काय लिहिलंय? जर तो नीतिमान म्हणजे ज्यानं पवित्रता इथं मिळवलेली आहे, जर तो माझ्या इच्छानुसार चालला, आज्ञा माझ्या पाळल्या, तर तो नीतिमान ठरेल, तो मरायचा नाही. पुढे वाचा तेच वचन पुढे. हा, आता हे कधी ठरणार की तो खात्रीनं वाचेल, मरायचं नाही? कधी इथं ठरतं का? कुठं ठरतं ते की हा व्यक्ती जगेल का मरेल? इथं ठरतं का? भाकरीच्या मेजाजवळ धुपाटणे धूपची वेदी आहे तिथं हे होतं का? कुठं ठरतं ते की हा व्यक्ती जगावा का मरावा? कारण की न्याय निवाडा जो आहे तो इथं आहे, इथं नाही. म्हणून तुम्ही इथं जगाल की मराल हे इथं तुमचा निर्णय होत नाही. इथं फक्त तुम्हाला पवित्रता दिली जाते आणि तुमचं पाप तुमच्यापासून वेगळं केलं जातं. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकदा वाचला
म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर पाप जरी केलं तरी चालेल, तुमचा बाप्तिस्मा झालाय ना, तुम्हाला सार्वकालिक जीवन. ह्याला सुवार्ता म्हणत नाही, ह्याला खोटी सुवार्ता म्हणतात. की बाबा एकदा बाप्तिस्मा झाला ना, प्रश्नच मिटला. कुणी सांगितलं? पाण्यामुळे अंतःकरण शुद्ध झालेलं मी कधी बघितलेलं नाही. शरीर शुद्ध झालेलं मी ऐकलं, पण देवाचं वचन जर अंतःकरणामध्ये आलं तर अंतःकरण शुद्ध होतं, ते मी जाणतो ह्या ठिकाणी. पण ते शुद्ध अंतःकरण ठेवलं पाहिजे ना इथपर्यंत. हा दिवस येऊपर्यंत ते अंतःकरण जे आहे ते शुद्ध ठेवायचं, आज्ञेत राहायचं, नीतिमान राहायचं, पवित्र राहायचं. कधीपर्यंत? न्याय निवाडा होईपर्यंत. म्हणून तारण फक्त तुम्हाला तारणाची योजना इथं समाप्त होत नाही. अटॉनमेंट इज नॉट ओव्हर ॲट द क्रॉस. तुम्हाला इथपर्यंत वाट बघावं लागतील, मग तुम्हाला कळेल की तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल अथवा ना मिळेल. पुढे वाचा आता. सर्वांचं लक्ष आहे? कोण थकलेलं नाही ना? थकलेलं असेल तर मी थांबेन इथं, पुढच्या आठवडी शिकू. थकलंय का कोण? शिकायचं पुढं? हा, ठीक आहे. त्याने केलेले कोणतेही अपराध हा. त्यांच्या हिशोबी धरले जाणार नाही. आता ह्यानं जे पाप केलं ना, ते त्याच्या हिशोबी धरले जाणार नाही. आता हा हिशोब कोण देणार आहे? कोण हिशोब ठेवणार आहे? महायाजक. ह्यानं पाप केलं का नाही, हे केलं का, ते केलं का, त्याला आठवल का सगळ्यांचं पाप? मग त्याला आठवण कोण करून देईल? देव करून देईल. देव म्हणाल की बाबा याजका, महायाजका, तू इथं सेवा करत होतास ना, त्यावेळेस त्यानं पाप एक चुकून केलं, ते तुला माहित नाही. या आरून मनुष्य आहे, देव नाही आहे. मग देवाला माहित आहे ना की कोणी पाप केलंय का नाही. देवाला माहित आहे की हा व्यक्ती पापाची कबुली करून गेला, पण ह्यानं परत पाप केलंय का नाही, देवालाच माहिती ना. मग देवच ह्या ठिकाणी महायाजकाला सांगतो की बाबा ह्या व्यक्तीनं पाप केलेलं आहे किंवा नाही. म्हणजे इथून परत गेल्यानंतर पाप केलेलं आहे की नाही, देव त्याला सांगतो. परत एकदा. त्याने केलेले कोणतेही अपराध हा. त्याच्या हिशोबी धरले जाणार नाही. हा. त्याने केलेल्या नीतिमत्तेमुळे तो वाचेल. हा, म्हणजे हा व्यक्ती जो ज्यानं पापाची कबुली केली आहे, आता तो पवित्र झालाय आणि त्या पवित्र आयुष्यामध्ये तो जगला, त्यानं परत पाप केलं नाही. म्हणून त्या पवित्रतेमध्ये देवाचं वचन म्हणतं तो काय होईल? जगेल. जगेल, तो मरणार नाही. पण ते ठरणार कुठं? ठरतं कुठं ते की हा व्यक्ती जगेल किंवा मरेल? इथं नाही. इथं भाकरीचा मेज आहे, इथं फक्त धूपवेदी आहे, इथं दीपवृक्ष आहे, पण ठरतं इथं परम पवित्र स्थानामध्ये. बर, पुढे वाचा. प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? हा. त्याने आपले मार्ग सोडून देऊन हा. वाचावे याने हा. मला संतोष होतो ना. बरोबर. देव म्हणतो की दुष्टाने आपला वाईट मार्ग सोडावा, पवित्रतेकडे यावं, याच्यामुळे मला आनंद होतो. बर, कोणतं वचन आहे ते? किती वचन? बर, पुढे वाचा. 24. तरी पण नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून दुष्कर्म करू लागला हा. व दुष्टाच्या सर्व अमंगळ आचरण. आचाराप्रमाणे वागू लागला, हा. तर तो वाचावा काय? तर तो वाचावा काय? आता जरा लक्ष द्या. तयार आहात? आता हा पापी इकडे जाऊन काय करतो? पापाची कबुली करतो, सगळं होतं. याजक त्याला म्हणतो तुझं पाप तुझ्यापासून काढून घेतलेलं आहे, पवित्र स्थानामध्ये स्थलांतरित केलेलं आहे, जा, परत पाप करू नको. जर त्यानं जाऊन पाप केलं तर इथं प्रश्न काय विचारलाय? जर तो नीतिमान ठरला नाही, राहिला नाही, त्यानं जाऊन पाप्यांसारखं आयुष्य जगायला, आचरण करायला सुरुवात केली, तर तो जगावा काय? प्रश्नचिन्ह. त्याचं उत्तर काय? जगावा का मरावा तो? पुढे वाचा. त्याने केलेली सर्व नीतिमत्ता हा. जम्यास. धरण्यात येणार नाही. हा, म्हणजे त्यानं याच्या अगोदर किती चांगल्या गोष्टी केल्या असतील, देवाची सेवा केली असेल, गाणी गायली असतील, मग ह्या ठिकाणी येऊन खूप काय चांगलं काम केलं असेल, तर त्या सर्व गोष्टी त्याचा जम्यात धरल्याच नसणार आहेत. देव म्हणणार की बाबा त्याच्यानंतर तू पाप केलंस, चांगल्या गोष्टी केल्यास, पण त्याच्यानंतर तू पाप केलंस, अगोदरच्या चांगल्या गोष्टी मी जम्यात धरणार नाही. कोण म्हणतं हे? कोण म्हणतं हे? देव. बरं, पुढे. त्याने केलेला भ्रष्टाचार व
हा, आता जरा लक्ष द्या. इथं संधी त्याला दिली, परत जाऊन त्यानं काय केलं? पाप केलं. मग देवाचं वचन म्हणतं की त्याच्या त्या पापामुळे त्याला परत मरण पत्करावं लागेल. आता त्याच्यावरती मरण कधी येईल? इथं इथं का इथं? कधी ठरतं की त्याच्यावरती मरण येईल? न्याय झाला पाहिजे ना. इथं परत परत सांगतो की सगळ्या गोष्टी इथं समाप्त होत आहेत. मग ह्या ठिकाणी देव याजकाला म्हणेल, ह्या ठिकाणी याजक आहे, देव म्हणेल याजकाला, बघ बाबा त्यानं पापाची क्षमा मागितली, पण परत जाऊन त्यानं पाप केलं. पण जोपर्यंत इथं न्याय होत नाही ना, तोपर्यंत त्याला संधी, कोणाला? त्या पाप्याला परत येऊन काय करायचं? पापाची कबुली करायची, पापाची क्षमा मागायची. संधी तोपर्यंत त्याला मिळत राहते. कधीपर्यंत? जोपर्यंत त्याची फाईल उघडली जात नाही ना, तोपर्यंत त्याला संधी. एकदा त्याची फाईल उघडली, न्याय निवाडा झाला, तो किती म्हणू दे मला कोकरू घेऊन येऊ दे, इथं याजक त्याचं कोकरू घेण्यासाठी याजक इथं नाही. याजक कुठे आहे? खूप लोकांना वाटतं की सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी फक्त शाबातामुळे वेगळे आहे. तुम्ही मला एक मंडळी सांगा ज्या मंडळीमध्ये हे शिकवलं जातं. एक, तुम्ही स्वतः पडताळणी करा. तारणाचा मार्ग इथपर्यंत जो आहे, तो मार्ग जर एखादी मंडळी सांगू शकत असेल तर भूतलावरती एकच मंडळी, जसं देवाच्या वचनामध्ये आहे तसं, ती म्हणजे सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी. नाही, मला सांगा ना की तारणाचाच मार्ग आपल्याला माहित नाही, कोणत्या ख्रिस्ती धर्माविषयी आपण बोलत आहोत? तारणाचा मार्ग आपल्याला माहित नाही, आपण तारण प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहोत. मार्गच माहित नाही, कसं पोहोचणार आहोत इथपर्यंत? इथपर्यंत पोहोचायचं आपल्याला. मग येशू ख्रिस्त कशाला मध्यस्थी करतो इथे? काय गरज आहे येशू ख्रिस्ताला मध्यस्थी करायची इथं? काय गरज आहे पेशुतांचे कृत्य 7व्या अध्यायामध्ये स्टेफनला स्वर्गाच्या राज्यामध्ये काय चाललंय हे दाखवायची काय गरज आहे येशू ख्रिस्ताला? आता जरा लक्ष द्या. आपण कोणतं वचन वाचलं? 24. इथं लिहिलंय, जर हा व्यक्ती एकदा पापाची क्षमा मागून सगळे पाप स्वतःला समर्पित केल्यानंतर जर परत जाऊन नीतिमान राहिला, तर न्याय निवाड्याच्या दिवशी देव त्याला सांगेल की बाबा त्या व्यक्तीनं पवित्र आयुष्य जगलेलं आहे, माझ्या आज्ञेत राहिलेला आहे, तो मरायचा नाही, तो जिवंत राहील. मग त्याचं पाप जे इथं आले ना पडद्यावरती, कुठं? पडद्यावरती, देव काय करेल? देव याजकाला म्हणेल, त्या व्यक्तीचं पाप तू आता काय कर? स्वतःवरती घे. काय कर? स्वतःवरती घे. मग तो याजक जो आहे तो घेतो पाप, आणि इथं जे कोकरं आहे ना जिवंत, त्या कोकऱ्यावरती पापाची कबुली करतो. कोणत्या पापाची? ज्या ज्या लोकांनी पाप सोडलेलं आहे, फक्त त्या पाप जे आहेत ते पाप ह्या कोकऱ्यावरती जातात. पण जर ह्या व्यक्तीनं पापाची कबुली करून समर्पण करून परत जाऊन पाप केलं, तर देव ह्या ठिकाणी याजकाला म्हणतो, बाबा त्यानं परत पाप केलेलं आहे, ह्याचं पाप तू ह्या कोकऱ्यावरती ठेवू नको, ह्याचं पाप त्याच्यावरती परत रिटर्न गिफ्ट. साधी गोष्ट आहे का ख्रिस्ती धर्म? 10 चांगल्या गोष्टी करायचा, 10 वाईट गोष्टी करायच्या. 10 वाईट गोष्टी केल्या की 10 चांगल्या गोष्टी केल्या की चांगलं. एक पाप जर राहिलं, देवाचं वचन म्हणतं सगळं परत. बोलायला कळालं का? म्हणून ज्या वेळेस आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो ना, वरच्यावर अभ्यास करायचा नाही, सखोल अभ्यास करायचा. आता जरा लक्ष द्या. लेवियाचा 16वा अध्याय, लेवियाचा 16वा अध्याय 29 वचन. लेवी 16:29. वाचा 29. लेवी 16:29 वाचा. व्यापाऱ्यांचा म्हणजे खासदारांचा लेवी 16:29. तुम्हा निरंतरचा असा हा एक विधी असावा. हा. 7व्या महिन्यात
हा. तुम्ही आपल्या जीवात क्लेश देवा. आता का क्लेश द्यावा आता कळालं का? काय लिहिले तिथं क्लेश द्यायचा? का क्लेश द्यायचा सांगा? लोक त्यावेळेस तळमळ का असेल त्यांच्या अंतःकरणामध्ये 7वा महिना 10व्या दिवसावेळी का तळमळ असेल? क्षमा झाली की नाही, झाली की नाही, झाली की नाही? एक पाप जर राहिला असेल तर तो व्यक्ती काय करेल? देवा हे पाप राहिले का माझं? देवा ते पाप राहिले का? देवा त्या पापाची क्षमा मागितली का? त्या गुन्ह्याची मी क्षमा मागितली का? तो लक्ष कुठं देईल? घराकडं, त्याच्या स्वतःच्या घराकडं, त्याच्या स्वतःच्या कामाकडं, का जे ह्या ठिकाणी त्याचा न्यायनिवाडा चाललाय त्या ठिकाणी तो लक्ष देईल? म्हणून त्या ठिकाणी लिहिलंय की प्रत्येक जीवात्मा काय करेल? स्वतःला दंड देईल किंवा काय करेल? त्याच्यामध्ये तळमळ लागेल. बरं पुढे वाचा, तेच वचन पुढे. त्या दिवशी कोणीही काम करू नये. त्या दिवशी कुणी काम करू नये. का करू नये काम? का काम करू नये त्या दिवशी? तुम्ही कामाकडे लक्ष द्याल का इकडं? बरोबर ना? इथं काय आहे? न्यायनिवाडा चालू आहे. कोण काम करेल त्या दिवशी? कोण इकडून लक्ष वेगळीकडे लावेल किंवा स्वतःचं लक्ष दुसरीकडे लावेल? कोणीच नाही लावणार. का? इथं न्यायनिवाडा सुरू आहे. बर पुढे. मग ते स्वदेशी असो किंवा तुमच्या वस्ती करून राहिलेले कोणी परदेशी असो, हा. कारण त्या दिवशी तुम्हाला शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्चित्त करण्यात येईल. बर पुढे. परमेश्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पापापासून शुद्ध ठराल. हम्म तुम्हास हा परम विश्वासाचा शब्द हम्म होय. म्हणजे थोडक्यात काय की त्या दिवशी कोणीही कामकाज करणार नाही. त्या दिवशी लोक काय करतील? आपल्या जीवाला क्लेश देतील. आता महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस या ठिकाणी देव ह्या याजकासंती बोलत असतो, कोणता दिवस तो? 7वा महिना 10वा दिवस. म्हणजे ह्या पाप्याला कधीपर्यंत संधी पापाची कबुली करायची आणि नीतिमान आयुष्य जगण्याची सुरुवात करण्यासाठी किती दिवस? 7 महिने 9 दिवसापर्यंत हा इथं फिरू शकतो. फिरायची गरज नाही, पण तो प्रायश्चित करून इथपर्यंत येऊ शकतो. 7 महिने 9 दिवस. 7वा महिना 10वा दिवस सुरू झाला की ह्या ठिकाणी त्याचं कोकरू घेण्यासाठी कोणी नसत, कारण की याजक आता, महायाजक आता परम पवित्र स्थानामध्ये आहे. आता हा व्यक्ती जो आहे, हा व्यक्ती त्या ठिकाणी त्या इस्रायल लोकांमध्ये राहील का त्याला त्या इस्रायल लोकांपासून काढून घेतलं जाईल? हे कुठं ठरलं जातं माहित आहे? इथं. जुन्या करारामध्ये देवाचं वचन म्हणतं की जर तो पापी ठरला, या ठिकाणी न्यायनिवाडा झाला आणि कळालं की तो पापीच आहे, त्यानं प्रायश्चित केल्यानंतर जाऊन परत पाप केलं, तर तो व्यक्ती इस्रायल लोक जे आहेत त्यांच्यापासून त्याला वेगळं केलं जायचं. इस्रायल लोकांपासून त्याला काय केलं जायचं? वेगळं केलं जायचं. म्हणजे तो इस्रायल लोकांसाठी राहणार नाही. मग भाऊ जर असला तर भाऊ भावापासून वेगळा, आई वडील लेकर, वडील आणि आई वेगळे, मुलगा आणि मुलगी वेगळे. कारण की देव देव आहे. संधी दिली ना, 9 किती महिने? 7 महिने 9 दिवस. आता जरा लक्ष द्या. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती 31 इसवी सनला मरण पावला. त्याच्यानंतर येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाला. त्याच्यानंतर येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये पवित्र स्थानामध्ये गेला. कुठे गेला? पवित्र स्थानामध्ये गेला. ज्यावेळेस स्तेफननं आकाश उघडलेलं बघितलं आणि दर्शन बघितलं, येशू ख्रिस्त त्याला पित्याच्या उजव्या बाजूला दिसला. ती गोष्ट परम पवित्र स्थानाची नसून पवित्र स्थानाची. म्हणजे 31 इसवी सन पासून येशू ख्रिस्त जो आहे तो पवित्र स्थानामध्ये आहे. पण ज्यावेळेस ही तारीख आली, तारीख दिसते का हो लांबून? तुम्हाला दिसते तारीख? 1844. ही तारीख ज्यावेळेस आली त्यावेळेस येशू ख्रिस्त पवित्र स्थानातून परम पवित्र स्थानामध्ये गेला. कशासाठी? न्याय निवाडा करण्यासाठी. कारण की याच्यानंतर कोणतं स्थान आहे? ह्याच्यानंतर पवित्र स्थानानंतर कोणतं स्थान आहे? परम पवित्र स्थान. दुसरं कुठंच नाही. याच्यानंतर इथंच, याच्यानंतर इथंच. मग 1844 पासून याच्याविषयी आपण सविस्तर शिकणार आहोत. याच्यासाठी आपल्याला दानिएल 2, दानिएल 7, दानिएल 8, दानिएल 9 याचा अभ्यासक्रम करावा लागेल. पण देवाचं वचन आपल्याला आतापर्यंत एवढं कळालं
की न्याय निवाडा जो आहे तो 7वा महिना 10व्या दिवशी व्हायचा. आणि देवाचं वचन म्हणतं की त्या दिवशी सर्वांचं लक्ष सगळे अवतीभोवती बसायचे ह्या दर्शन मंडपाच्या आणि सगळे लोक इकडे लक्ष द्यायचे. का? न्यायनिवाडा. जर न्यायनिवाड्यामध्ये मी पार झालो, किंवा तो व्यक्ती म्हणायचा मी जर पार झालो तर मला इस्रायल लोकांपासून वेगळं व्हायची काय गरज नाही, मी आपल्या लोकांसंगतीच राहील. म्हणजे जरा लक्ष द्या, हे कोकरू जे आहे हे कोकरू सैतानाला दर्शवतं. स्केपगोट म्हणतात त्याला. हे कोकरू, हे बकरं जे आहे, कोकरू नाही बकरं, हे बकरं जे आहे ते सैतानाला दर्शवतं. जेव्हा की हे बकरं जे आहे जे वधलं गेलं ते येशू ख्रिस्ताला दर्शवतं. पण हे बकरं जे आहे ते सैतानाला दर्शवतं. मग ज्या लोकांनी प्रायश्चित केलेलं आहे, इथून पुढं पापाची प्रायश्चित केल्यानंतर परत जाऊन ज्या लोकांनी पाप केलं नाही ना, त्या सगळ्या लोकांचं पाप देव म्हणतो याजकाला तू स्वतःवरती घे. मग याजक ते सगळं पाप स्वतःवरती घेतो. मग याजक जाऊन त्या कोकऱ्यावरती ते पाप काय करतो? कबूल करतो. कोणाचं पाप? ज्या ज्या लोकांनी पापाला सोडून दिलेलं आहे फक्त त्यांचं पाप. आज ख्रिस्तमध्ये महायाजकाचं काम करतात. आपण शिकलो याजक महायाजक ख्रिस्त. फक्त हे कोकर जे आहे ते कोणाचं पाप घेईल? ज्या लोकांनी पापापासून स्वतःला वेगळं केलेलं आहे, ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला पूर्णपणे स्वीकारून पवित्र आयुष्य जगायला सुरुवात केलेली आहे, त्यावेळेस न्यायनिवाडा ज्यावेळेस होईल त्यांचा, कधी न्यायनिवाडा होईल माहित नाही, पण ज्यावेळेस त्यांचा न्यायनिवाडा होईल त्यावेळेस त्यांची परिस्थिती काय त्याच्यावरती ठरतं, ते जगतील का मरतील. सगळे A to Z, सगळेच्या सगळे. तुम्हाला 5 आज्ञा माहित आहेत त्याच्यावरती तुमचा न्याय, 7 आज्ञा माहित आहेत त्याच्यावरती तुमचा न्याय, 2 आज्ञा माहित आहेत त्याच्यावरती तुमचा न्याय. प्रत्येकाला न्याय निवड आहे, प्रत्येकाला. नवजात बालक त्याचा देखील न्याय निवड होईल, पण कसा होईल मला नाही. देवाचं वचन म्हणतं हा सैतान जो आहे ना, तो सैतान म्हणेल मी फक्त त्याच लोकांचे पाप घेईल ज्या लोकांनी प्रायश्चित केलेलं आहे. पण जर देव म्हटला की नाही नाही, ज्या लोकांनी प्रायश्चित नाही केलं त्याचंही पाप तुझ्यावरती लादणार, सैतान म्हणणार मी नाही घेणार. माझ्यावरती विश्वास करून माझ्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतात त्यांना तारण प्राप्त झालेलं आहे. बर, नाही ते वचन सांगा मला कृपा करून, वचन सांगा. 15 आणि 16. And he said unto them, Go ye into all the world and preach the gospel to every creature. He that believeth and is baptized shall be saved, but he that believeth not shall be damned. मग आता ह्या ठिकाणी लिहिले, ह्या ठिकाणी मुद्दा असा नाही आहे की फक्त बाप्तिस्मा झाला की पुरे. आपण शिकलो आतापर्यंत नाही का, की नीतिमान ठरल्यानंतर जर त्या व्यक्तीनं पाप केलं तर तो जगावा का असा प्रश्न विचारलाय. आणि देवाचं वचन म्हणतं की त्याच्या पापामध्ये तो काय होईल? मरण पावेल. म्हणजे फक्त इथं पापाची कबुली केली आणि बाप्तिस्मा झाला म्हणून त्याचं तारण त्याला मिळत नाही. कारण की एजेकेल 18 आपल्याला विसरून चालता येणार नाही. एजेकेल 18 20 ते 24 जे वचन तुम्ही वाचलेले आहेत ते वचन तुम्ही तारणाच्या मार्गावरती सगळ्या ठिकाणी वाचायचे, सगळ्या ठिकाणी त्याचा संदर्भ घ्यायचा. म्हणून देवाचं वचन म्हणतं की बाप्तिस्मा घेऊन त्यानं विश्वासाने तो जगला पाहिजे इथपर्यंत, न्याय निवाडा होऊपर्यंत. आज जरी एखाद्या व्यक्तीचा बाप्तिस्मा झाला तर त्यानं कधीपर्यंत वाट बघायची? न्याय निवाड्यापर्यंत. त्याच वेळेस ठरेल की तो स्वर्गाच्या राज्यात जाईल किंवा नाही जाईल. हा बरोबर आहे, तिथं बाप्तिस्माविषयी लिहिले आहे, पण हा आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे सतत ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखण्याईच्यावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. ती सेवा आहे, पण आपण फक्त तारणाविषयी शिकत आहोत की व्यक्ती पापामध्ये असेल तर तो जगेल का नाही,
आणि पापामध्ये नसेल तर तो जगेल का नाही, त्याचा न्याय निवाडा इथं होतो, याच्याविषयी फक्त शिकत आहोत. आता तिथं ते तुम्ही ते बकऱ्याकडे सांगितलं ना हा. ते हे त्याला लागू पडेल काय वचन? नाही, हे तर फक्त ते पाप कबुली त्या बकऱ्यावरती केली जाते आणि ते बकरू काय. तिथपर्यंत गेलंच नाही ना ते पाप परम पवित्र स्थानात आता हे जे पडदा आहे इथं, पर्यंतच आलेलं आहे ना. हा, आता ह्या पडद्यावरती रक्त शिंपडणं म्हणजे रक्त का शिंपडलं जातं? पाप स्थलांतरित तुम्ही आणि मी शिकलेलो आहोत की जर कोणी पाप करतं तर तो पाप, ते आज्ञा म्हणते की मला रक्त पाहिजे. शिकलो का ते वचन? नाही शिकलो. आज्ञा काय म्हणते, जर पाप्यानं पाप केलं तर मला त्याचं रक्त पाहिजे. म्हणजे रक्त इथं पोचलं की ते आज्ञेला काय झालेलं आहे, आपण आज्ञेला संतुष्ट केलेलं आहे थोडक्यात, की बाबा रक्त पाहिजे ना, या व्यक्तीनं पाप केलं ना, त्याचं रक्त इथपर्यंत पोहोचले, म्हणजे कोकऱ्याचं रक्त इथपर्यंत पोहोचले, म्हणजे ते पाप जे आहे जरी ह्या पडद्यावरती असलं तरी देखील ते इथपर्यंत पोहोचलेलं आहे. कारण की इथं काय आहे, पडदा आहे. पडदा म्हणजे पडदा आहे. पडदा म्हणजे थोडक्यात तो पडदा देखील ख्रिस्त दर्शवतो. ज्या वेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला त्यावेळेस पडदा वरून खाली फाटला. तो पडदा जो आहे तो येशू ख्रिस्त दर्शवतो. बोललेलं कळालं का? आता ह्याच्यासाठी आणि सखोल अभ्यास करावा लागेल, पण तुम्ही तो अभ्यास करा. पडदा हा येशू ख्रिस्त दर्शवतो. सगळं येशू ख्रिस्त आहे. कोकरू येशू ख्रिस्त, ही वेदी येशू ख्रिस्त, घंगाळ येशू ख्रिस्त, भाकरी येशू ख्रिस्त, दीपस्तंभ येशू ख्रिस्त, पडदा येशू ख्रिस्त, वेदी येशू ख्रिस्त, हित येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताशिवाय तारण नाही. पण येशू ख्रिस्त फक्त इथपर्यंतच घेत आहोत आपण, ते चुकीचं आहे. जेव्हा की तारण तुम्हाला मिळेल का नाही हे इथं गेल्यावर आपल्याला कळतं. म्हणून पडद्यावर जरी रक्त शिंपडलं तरी देखील त्या सर्व गोष्टी आतमध्ये पोहोचल्यासारख्या आहेत. का? कारण की रक्त जे आहे ते आज्ञा म्हणते की ज्या व्यक्तीनं माझं आज्ञा मोडली मला त्याचं रक्त पाहिजे, आणि म्हणून ते रक्त पडद्यावरती शिंपडलं. त्याचा अर्थ आज्ञा जी मागत आहे ती आज्ञा आपण पूर्ण केलेली आहे. म्हणजे थोडक्यात आज्ञेची जो आदेश आहे तो पूर्ण केलेला आहे. म्हणून रक्त, म्हणून पाप आतमध्ये पोहोचलेलं आहे. म्हणून ते पाप शुद्ध झालं पाहिजे. एक तर पाप कोकऱ्यावरती जाईल किंवा ते पाप पाप्यावरती जाईल. दोघांपैकी ते पाप कुठं ना कुठं तरी नक्कीच जाईल. मग पवित्र स्थान शुद्ध होईल. तोपर्यंत शुद्ध होणार नाही. जिवंत आहे तोपर्यंत वारंवार मिळेल का एकाच वेळी? नाही, वारंवार म्हटलं ना, जोपर्यंत फाईल उघडत नाही तोपर्यंत संधी. म्हणजे पाप करायचं संधी नाही, प्रायश्चित करायची संधी. पाप करायची संधी नाही, प्रायश्चित करायची संधी. पाप आपल्याला करायचं नाही. इथं काय लिहिलंय, इथं एकदा बाहेर गेला की तिथं काय लिहिलंय एजेकिएल मध्ये, त्यानं पवित्रतेमध्ये जगायचं, माझ्या आज्ञानुसार चालला तर तो मरावायचा नाही, तो जगेल. ते कुठे ठरेल? इथं ठरेल. त्याच्या अगोदर मरण आलं तर संपलं. मग तो पापामध्ये जर मरण पावला आणि त्याच्यानंतर न्यायनिवाडा झाला तरी देखील तो मरणच पावणार. का? कृपेचा काळ अगोदर संपला. त्याला फाईल उघडली त्यावेळेस तो मेलेल्या स्थितीमध्ये होता. म्हणून तुम्ही आणि मी आज जिवंत आहोत, उद्याची खात्री नाही. म्हणून देव काय म्हणतो, आज तुम्ही देवाचा संदेश ऐकला, आज तुमच्याकडे तारण आलेलं आहे, तुम्ही तुमचं मन कठोर करू नका. तारण, कारण तुम्ही आणि मी इथं नाही हो, 2000 वर्ष झाली ना याला. तुम्ही आणि मी इथं पण नाही, हे इथं स्टेफन होता, पौल ह्या ठिकाणी होते. तुम्ही आणि मी इथं आहे. इथं जन्माला येतो आपण, इथं जगतो, इथं मरण पावतो. एवढ्या क्षणामध्ये आपल्याला सार्वकालिक जीवन मिळतं. म्हणून म्हटलं की तारण जे आहे ते इथं मिळत नाही तुम्हाला. तारणाची क्रिया इथं पूर्ण होते. म्हणून कदापि सुवार्ता सांगताना हे सांगू नका, वधस्तंभ फक्त सांगू नका. देवाचं वचन म्हणतं, येशू ख्रिस्त वधस्तंभानंतर स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये जी सेवा करत आहे, जेणेकरून आपल्याला आणि तुम्हाला आणि मला तारण मिळावं, त्या तारणाची सेवा हीच आहे. ती सेवा आपण शिकत आहोत. म्हणून हे तत्व फार महत्वाचं.
म्हणून बाप्तिस्मा झाला म्हणून सार्वकालिक जीवन मिळालं नाही. म्हणून तुम्ही आणि मी फाईल उघडली ना आपली, आपल्याला माहित नाही ती कधी फाईल उघडणार आहे. त्याच्याविषयी आपण पुढच्या आठवडी शिकणार आहोत. म्हणून विनंती आहे, अर्धवट शिक्षण फार वाईट आहे. कृपा करून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक आठवडी तुम्ही काय करा, सुट्टी काढा. सार्वकालिक जीवनाविषयी आपण शिकत आहोत. हात जोडून विनंती करतो, असं समजा की तुम्ही माझ्यावरती कृपा करता. आणि कृपा करून या आणि तुमच्या या भल्यासाठी, माझ्या भल्यासाठी आपण हे शिकूया. म्हणजे आपल्याला कळेल की तारण आपल्याला मिळतं जर देव शिक्कामोर्तब करतो तर ते कुठं होतं? परम पवित्र स्थानामध्ये. न्याय निवाडा निकाल आपला इथं लागतो, बाकीचं कुठेही निकाल लागत नाही. परमेश्वर आपण सर्वांस आशीर्वाद देव. साठी पृथ्वीच्या उत्पन्न करत्या पित्या, आज शाबाताच्या परमेश्वरा शेवटी आम्ही जे काही शिकलेलो आहोत त्याचं स्मरण आम्ही ठेवावं. आणि परमेश्वरा, आम्ही शिकत असताना पवित्र आत्म्याचं तू आम्हाला सहाय्य केलंय. अधिक ना अधिक परमेश्वराचा मंडपाच्या सेवेचा अभ्यास आम्ही करून तो लोकांना शिकवावा. आमचं तारणाबद्दल परमेश्वर आम्ही जागृत असावं असं तू होऊ दे. आज आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. आज सारा सिस्टर जे आहेत परमेश्वरा त्यांना सुद्धा बरं कर, आरोग्यदान दे. आमचे ब्रदर सुरेश हासुले यांना सुद्धा सहाय्य आणि मदत कर. असं सरंदे यांना तू मार्गदर्शन कर, त्यांचा प्रवास सुखाचा कर, दाने सुखरूप होऊ दे प्रभू. आणि आम्हाला परमेश्वरा जे मौल्यवान मिळ देत आहेत त्याद्वारे परमेश्वरा आम्ही ते शिकून आत्मसात करावं, इतरांना शिकवावं असं तो पवित्र आत्म्याचं सहाय्य आम्हाला कर. आज दिवसभर तू आम्हाला आशीर्वादित केलं, याबद्दल तुला धन्यवाद देतो. विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक प्रभू. आमेन.